नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आपण एक सेमी फायनल 3 आणि आज जबरदस्त अशी स्पीड सगळ्यांनाच पाहायला मिळालं जर आहे जी पारणा फेडा वाचना पद्धतीचा फेरा तो झाला. काय सांगाल? नाही बैल एवढं करत आहे कारण जे म्हणतो की नाही आपलं कडनं 100% गाडी लावणार का लागणार. महत्त्वाचं काय विश्वास आहे कडनं कारण दोन्ही खाली पोहोचतो कडनं 2-3 एक फेरा जरी कडन लागला तरी काय आपल्याला अडचण येत नाही. आणि बैला नाच करून धावलं मला माहिती तू गाडी लागणार काय पण करून बैल गाडी काढणार. आज नियोजन कसं नियोजन आमचं त्याच्यावर चाललेलं मग काल केले म्हणलं गाडीची पळवायची गाडी पळाली आधी एकदा तेव्हा सिमीला कडनं आपण तवा राहिला दुसराच होता आणि थोडक्यात मार खाल्ला पण आज परत एकदा गाडी डबल पळाली आज फायनल राहील. बाह्य ड्रायव्हर आज गाडीवरती होते त्याचं पण एक वेगळा कॉन्फिडन्स त्याला असतो परंतु तुम्ही सुद्धा विश्वास त्याला दाखवता एक म्हणतात की ड्रायव्हर वरती बैलगाडा मालकाचा पण तेवढाच विश्वास पाहिजे. कसा सार्थक ठरवला याचा विषय म्हणला तर मी रायनाला माझी बैला पळवत असताना ड्रायव्हर माझा असला तर मी पायरा करतो कारण भैया म्हणजे काय भाऊच आहे माझा आणि तो बघा रायनाच्या दिवसाचा त्या दिवशी गाडी राहणार आणि भैयाचं मला भैयाला बैलावर विश्वास आहे. आज पण पब्लिकने गाडी असून त्याने तुमचा विश्वास सार्थक ठरवला. काय सांगाल ज्यावेळी सेमी पास झाला गाडीचं नाव पोखरा त्यावेळी काय आजचा आनंद होता आपला? ना आनंद भैया गाडी लागल्यावर शपट कधीच बैलाच वर धरत नाही तेव्हा खालीच कळतं की गाडी लागली आणि मी जेव्हा पाखऱ्याचं शपट त्यानं धरले बघा तेव्हाच मला कळालं गाडी लागली कारण तो कधीच शपट धरत नाही बैलाच गाडी लागल्याशिवाय आणि खाली तेव्हाच कळालं गाडी लागली. भरपूर लोक या क्षेत्रात तुम्ही म्हणजे जोडलेत भरपूर तुमचा मित्र परिवार आहे आणि कायम लोक तुमच्या सोबत असतात फार असू द्या जीत असू द्या त्याचबरोबर आता ड्रायव्हर तर झाले सुट्टी मेकर काय सांगाल? सुट्टी मेकर सागर आहे पांडा आहे निखिल आहे सगळे घरचीच असले का जायची आता आणि सागरला असं माहीत होतं गाडी लागणार काय पण झालं बैल बाहेरनं आपला म्हणजे बैला गॅरंटी आहे बोललं बाहेरनं बैल दोन्ही खांदे काय अडचण नाही बैलाची. आपण सर्व तुमचे मित्र परिवार आहे म्हणजे एकाच्या पण मनामध्ये असं काय नसतं की बाबा कुठेतरी स्वार्थासाठी आहे आपण सोबत असं काही नाही कायम एक निष्ठ असतात आणि एक म्हणतात ना एक प्रेम आहे तुमच्याविषयी. काय सांगा आज म्हणजे बैल एकतर माळशिरसला पळाला त्याच्यावर आज पळायला आहे म्हणजे आज 15 दिवस झाला असतील बैल गॅपवरच आहे आणि कोणालाच माहीत नव्हतं पायरा झाला रात्री कळालं कोण म्हणून आता दुपारी सगळे आले ते बैल पळाल्यानंतर आणि ह्यातलं कोण आपापले हे नाही सगळे आणि सगळे आता म्हणजे घरातल्या का जायची सगळी आपली म्हणजे आपण काय म्हणतो प्रत्येक जणांना जिम्मेदारी आत्ता पार केली कारण ह्यांच्यामुळे गाडी फायनल राहिली आज. मित्रांनो आता जस्ट सेमी पास केला बघा आणि कसं बघतोय बघा राईना आम्ही बैल 8 दिवसाच पळवतो आणि चालवतो झुकतो बैलाला आम्ही या बैलाला 2-3 दिवसाला 1 किलोमीटर 2 किलोमीटर चालवतो मैदानाच्या आदल्या दिवशी 1 किलोमीटर चालवून आणतो आणि आता आपल्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं बैल 99% पळवतच नाही कारण माझा हा भारतपासून माझं मन जरा हे आहे की पावसात आपला पण तिथं मैदानाला बैल हे झाला ठोकरलेला तिथं हे झाला तेव्हापासून बैल पावसाळ्यात 100% बैल आम्ही काढतच नाही हे मैदान पळायला चांगलं आहे आणि इथं मैदान केलं आपण 1 नंबर केलेला गेल्या वर्षी नानांच्या राजानं आपण आता म्हणलं रायना तिथं काहीतरी काढावतो. आपण रायनाची ही खासियत आहे की मोठं मैदान कुठलं पण असू दे तिथं कायम राहतो ते म्हणजे कुठलं आतापर्यंत मैदान घेऊन बघा खासियत आहे आणि रायनाची पण खासियत आहे आणि महत्वाचं काही निस्वार्थ असलं का नाही फळ देऊ देतो या आज एवढ्या महाराष्ट्रात नाव झालं या बैलाचं झालंय भयाचं झालं या आणि महत्वाचं काही आपण म्हणतो का नाही जी कट्टर आहे आणि स्वाभिमान म्हणजे काय आज जिवंत आहे देऊ आणि त्याला देव अजून भरपूर त्याचं नाव करणार आताच त्याचं अजून काही लय मोठा नाही देव हे अजून त्याला लय मोठं व्हायचं आहे आणि मला मी आत्तापर्यंत त्याचा बघतोय की कधी कोणाला तो हे करत नाही म्हणजे नाही म्हणतच नाही पण ठराविक आता पहिला आपला असला का नाही तर ते 100% डोक्यात काही नियोजनच घेत नाही म्हणजे आधी खरं सांगतो माणसाला त्यामुळे माणसांचे पण काय आता भैया पाहिजे ड्रायव्हर पण ते आता त्याला आम्ही त्याच्या विश्वास असला तर पैरा कारण मी दुसऱ्याला भैया असला तर बैल पळवतो पैरा करताना तसा करतो. आता राहिना तर नाव करतो बघायला तर आपल्या एरिया दवलीचा असेल भारतचं वरचं जे प्रेम आहे मैदानात असू द्या नसू द्या एक कट्टर समर्थक ज्या पद्धतीने आपण म्हणतो ते भारत आणि भारतच्याच पाठीमागं कुठेतरी राहिना तुम्हाला पण त्याच पद्धतीने नाव करून देतोय. काय सांगा? तेच ना भारतचा आशीर्वाद आहे जे माणूस आपण म्हणतो ना जे मैदाना भारतनं नाही भेटली सगळ्या मैदानात पहिली हिंद केसरी झालाय 4 वेळा हिंद केसरी झालाय
अजून भरपूर आता झालाय, 4सा बैल झालाय. अजून भरपूर आपल्या त्याच्यापासून अपेक्षा येते. आपा भारतची तब्येत आता कशी आहे? म्हणजे भारत आणि चांगला आहे, आणि कशा पद्धतीने सराव वगैरे कसं काय सराव आता 1 तारखेनंतर काढायचा मैदानात. बरं. आपण तुम्ही मैदानामध्ये असलं की लोकांची गर्दी होती, काय सांगाल? नाही, आपल्या भागातलं मैदान आणि आम्हाला अभिमान आहे का आपल्या भागातला, आणि शेवटी आपला खेळ आहे हक्काचा. त्यामुळं आपण त्याला आपल्याला मनापासून आहे ना, त्यामुळे आपल्या भागातल्या माणसांसंग रमता आणखी मैदानात आल्यामुळे. सेमी पूर्वी भैयाला काय सांगितले? भयाचं 5 मिनिटं टेन्शन घेऊन गाडी लागते. फक्त एवढं चाललेलं की बैल कुठल्या खांदी घालायचा. भैया म्हणलं आपला बैल दोघांचा, आणि त्याच्या पुढे मी काही माझे विषय घेत नाही. तेव्हा म्हणलं आपला बैल बाहेरनं पळवू, आणि बैल पण मी काय म्हणून सांगितले, बैल पण त्याची पण इज्जत जाऊन देत नाही, आमची पण जाऊन देत नाही. मी गाडी लागली कशी वळाली तुम्हाला मग सांगितले की जवळ येऊ गाडी लागल्याशिवाय येऊ शपाडवर करत नाही. हा, त्याच्यामुळे मला माहित आहे की शपाड जेव्हा गाडी लागते तेव्हा शपाडवर करतो. पब्लिकचा एक आनंद वेगळाच असतो पळण्याचा. हो का, मी ड्रायव्हरला भयाला एकच सांगितलं मगाशी, तो आतल्यापेक्षा तुला बाहेरनं डबल गाडी हाणायची, तेव्हा गाडी लागणार आहे तुझी. तू इकडे तिकडे बघितलं गाडी लागत नसते, कारण शेवटी कसं आतल्या गाडीला डबल गती लागते, तुला बाहेरनं मान पब्लिक तोडून जायचं असते. आणि त्यानं आज ते करून दावलं, आणि त्याला यश 100% भेटलं. आज गाडी पळवली, काय आजचा अनुभव होता? म्हणजे सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे बैल जेव्हा रायना पब्लिकला आला, म्हणजे गाडी आपली 9 नंबर तासावर निघले. मी काय केलं ना, आप्पांच्या पाशी आलो, तर आप्पांनी सांगितलं काय ते तुझ्या आता जीवाव आहे, पहिलं बैलाचे काम करते. पण मी आप्पांनी एकदा शेवटी दिला, आप्पा गाडी सरी सोडा, फक्त माझं मी बघतो पुढं काय करायचं. आणि त्यांनी तुझा अनुभव सांगितला, ते आता म्हटलं की शेफ्टीवर सगळ्यात जास्त अनुभव म्हणजे आप्पांनी मागं जागा उभाच असतील, फक्त आपला ड्रायव्हर काय करतोय, चुकला तर चुकला सांगते, नाही तर नाही, लगेच येऊन सांगते मला तुझी चुकी तर झाली आता. आपा आता आपण काल बघितलं असेल की आपल्या अखिल भारतीय बैलगाडी समितीचे अध्यक्ष आपण काल पाठ दिली होती, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कुठेतरी मी या क्षेत्रापासून पदापासून थांबतोय आणि राजीनामा देतोय. त्याविषयी तुमचं काय मत आहे? आबा पाहिजे ते, आणि आबा आहेत म्हणून बैलगाड्या येत्या. आज आबा नसते तर बैलगाड्या चालू झाल्या नसत्या. आणि आबांचा स्वभाव म्हणजे आपण म्हणतो का एखाद्याची माणसाची स्मरण क्षमता सहन करण्याची लय आबांच्या दया, की आज त्यांना किती जणांचा तरी दबाव येत होता, ते माणूस आणि कधी कोणाला दाखवलेला नाही. पण शेवटी काय आपल्यातच फूट पडायला लागली. आज ते म्हणणार कुणाला मी दुखू, आज माणूस आज नाण्याच्या दोन्ही बाजू पण आपल्याच आहेत. त्याच्यामुळे आबांना आज त्या गोष्टीतनं आपण हे केलं, पण आपल्याला सगळ्यांना आबांना पुन्हा अध्यक्ष म्हणून आणि आबा आहे ते म्हणून बैलगाड्या येत्या. आणि 30 तारखेच्या पुढं आपण कुणीही मैदानात जायचंच नाही, कारण काय आहे आबा जवळ येत नाही तिथवर आपण मैदानात कोणी म्हणजे युट्यूबर असो, समालोचक असो, बैलगाडी आम्ही मालक असो, आज आपण सगळे त्या आबांच्या ह्याच्यामुळे आहे. आज बैलगाड्या चालू नसतं तर आपण आज मैदानात नसतो ना. त्याच्यामुळे जे काय ते देव आहे ते आपला आबाच आहे ते, कारण आपल्या सगळ्यांसाठी एक नाही, बैलगाडी क्षेत्रासाठी आबा ही देवच आहे ते आपलं. आणि आपला देव जर नसला तर मग आपल्याला कोण म्हणजे विचारणारच नाही ना, कारण आज आपल्या पाठीराखा नाही आपल्यासोबत. त्यामुळे आपल्यासोबत पाठीराखा पाहिजे. त्यासाठी 30 तारखेनंतर मैदानात आपण म्हणजे मैदानात कुणीच मैदान आयोजकांनी पण घेऊ नये, आणि आपण बैलगाड्यांनी पण त्यात इंटरेस्ट म्हणजे जाऊ नये. आणि कुठल्याच आपा आज आबांचा पाखऱ्यासोबत पहिल्यांदा जोडी पळते का? आपली पळालेली एकदा हा. सेमीला आपण थोडक्यात मार खाल्लेला, कडनच गाडी होती अशीच, आणि थोडक्यात मार खाल्लेला. आणि ह्याच मैदानात पाखऱ्याविषयी काय सांगाल? आज साथ कशी दिली रायनाला? पाखऱ्यातीन रायनाची गाडी पहिल्यापासूनच पळते, आणि पाखऱ्या आणि म्हणजे काय आहे, आज आपण म्हणतो का ना बेताच बादशाह आहे गतीचा, आणि त्याने गाडी त्याच्या उरावरच्या पास होणं दिलं नाही त्यांना. शेवटी आतल्या बैलाचं काम आहे पब्लिकवरनं पळणं, पण आतनं बाहेरच्या बैलाचं पब्लिकनं पळणं नाही, पण आतल्या बैलाचं गाडी ओढणं काम आहे ना, आणि ते पाखऱ्यानं करून धावलं आज. आता रायनाचं कसं पुढचं नियोजन? आता 30 तारखेला गाडी आहे हिंदी केसरीला. आणि तिथे ती काय आमची आपली घरचीच गाडी, घरचीच काय अक्काचीच. ते काय शेवटी तो बैल आपलाच आहे. आज थोडा जरा त्याचा म्हणजे आजारी होता, पण करल कमबॅक, कारण तो काहीतरी करणार माझ्यासाठी, तर तो काहीतरी करणारच. आणि ते आपली घरचीच गाडी पळवायची पुन्हा, म्हणजे सर्वांची लाडकी जोडी हा आपली घरचीच पळवायची. सावकार आणि आणि रायना. हा धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा.